खरं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश करतायत। त्यामध्ये जुगनू पाटील आलेवाड पंचायत समितीचे माजी सदस्य, गजानन पाटील दिवशीचे सरपंच, बळीराम कदम महागावचे सरपंच, नितीन चैरेकर दिवशी बुद्रुकचे सरपंच, बाबूरावजी नागमोड माजी सरपंच हालदा, गोविंदराव बुद्धेवाड सरपंच रायकोड, चंद्रकलाताई गायकवाड, देशमुखताई, तेजस मलदोडे, श्रीकांत पाटील किनाळकर, बंटी पाटील आसापूरकर, सायाळचे चेअरमन व्यंकटराव पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, रायकोडचे गोविंददादा बुद्धेवाड आणि त्यांचे सर्व सहकारी, जामदरीचे पुंडलिकराव तोडकर त्यांचे सर्व सहकारी, महिलांमध्ये आमच्या यशोदाताई शेळके, चंद्रकलाताई गायकवाड, शकुंतलाताई कदम, मीनाताई वाया आणि त्यांच्यासोबत सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, माफ करा, सर्व पदाधिकारी, रावणगाव येथील भीमरावजी कदम आणि त्यांचे सर्व सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आता भोकरला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे। बाळासाहेबांनी आणि तालुका अध्यक्षांनी मेळाव्याचं आयोजन केलं। हे त्या लेकराला बसवलं आणि मेळाव्याचं आयोजन किंवा नियोजन ठरलं की भोकरमध्ये बैठकीला ऊत आला। ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाला फोन केला नाही त्यांना फोन जायला सुरू झालं आणि सगळ्याला विनंती करण्याचं काम सुरू झालं की भोकरच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कोणी जायचं नाही। एक प्रकारे या मतदारसंघावर दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे, आता मला असं वाटतं की प्रताप पाटील आणि दहशत हे काही समीकरण नवीन नाही आणि अशा पद्धतीची दहशत मतदारसंघावर कोणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अशा लोकांचं चालू देणार नाही या ठिकाणी सांगायला। ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर आहे। दुसरं कोणी कोणाचा पक्ष वाढवत असेल तर त्याला आम्ही विरोध करण्याची गरज नाही आणि आमचा पक्ष आम्ही वाढवत असेल तर कोणी विरोध करण्याची गरज नाही। पण काही लोकांना असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये जे काही घडते ते आमच्यामुळं घडतंय, पण असं होत नाही। कोणीतरी उल्लेख केला माझा की प्रताप पाटील ज्या पक्षात गेले तो पक्ष वाढतो। आता लोक असंही म्हणतील की प्रताप पाटील काल राष्ट्रवादीमध्ये आले आणि पक्षाला एकनिष्ठ राहा सांगतायत, हे स्वतः पक्ष बदलतायत, वाटणं स्वाभाविक आहे। मी कोणत्याही पक्षामध्ये घाबरून गेलेलो नाही, माझ्या मागे कुठली चौकशी नाही, मी माझ्या आयुष्यात काही घोटाळा केलेला नाही। मला जे पक्ष बदलावे लागले ते लोकलच्या राजकारणामुळे पक्ष बदलावे लागले। मला स्वतंत्र विचारसरणी आवडते जरूर, मी कधी एका चिन्हावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवली नाही, पण ज्या चिन्हावर उभा टाकलो त्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहिलो नाही। त्याचं जर काय गमक असेल तर मतदारसंघातल्या जनतेचं प्रेम। अरे एखाद्याने पक्ष बदललं तर काय हालत झाली तुम्हाला माहिती आहे। एक घर शिल्लक नाही की ज्याच्या घरामध्ये जाऊन पाया पडलं नाही।
पण मी 2004ला कबशी शिलाई मशीन चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवली आणि शिलाई मशीनच्या चिन्हावर विधानसभेत गेलो. 2009ला मी कबशीवर निवडणूक लढवली. 2014ला मी धनुष्यबाणावर निवडणूक लढवली. 2019ला या मतदारसंघातून कमळावर निवडणूक लढवली आणि आता शिल्लक राहिलं होतं राष्ट्रवादी, त्याच्यातून ही निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षाची मी प्रवेश करण्याच्या पूर्वीची अवस्था काय त्या जिल्ह्यातली होती. आपण त्याचे साक्षीदार आहात. जेव्हा मी भारतीय जनता पक्षाच्या बैठका या भोकरमध्ये घेत होतो तेव्हा काही काँग्रेसची मंडळी त्याच्यावर प्रेशर आणत होती, पण भारतीय जनता पक्ष वाढवला. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. पूर्ण पॅनल आम्ही उभा केला. भले आमचे 3 लोक निवडले असतील, पण पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागं उभा करण्याचं काम एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस मी केलेलं आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणाच्या पुढे झुकलो नाही आणि मरेपर्यंत कोणाच्या पुढे झुकायचा विषय निर्माण होत नाही. मी अतिशय ताठ मानेन राजकारण करत असतो. सर्वसामान्याच्या सुखादुखामध्ये, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख या नांदेड जिल्ह्यातही झाली आणि मी ज्या ठिकाणून निवडून येतो त्या लोहा कंधार मतदारसंघातही झाली. मला एक आठवणीनं सांगायचं आहे, मी लोकसभेला उमेदवारी मिळण्याच्या पूर्वी पाळतच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो. पाळतच्या गावकऱ्यांनी, ट्रस्टनी अतिशय मोठ्या सुविधा उपलब्ध केल्या. अरे का बा बंद का पडतोय? तो राष्ट्रवादीचाच आहेस ना? हा, नाही तर गडबड हो देऊ नको. मी पाळतच्या गणपतीला गेलो. गावकऱ्यांना विचारलं की सरकारने किती पैसे दिले. मी लोकसभेची निवडणूक जिंकजेपर्यंत पाळतच्या गणपतीला सरकारचा एकही रुपया मिळाला नाही. वाईट वाटलं. एवढे दिवस सत्ता आणि मी छोटे छोटे मंदिर शिल्लक ठेवले नाही. आणि पहिला ठराव प्रताप पाटील चिखलीकरांनी मांडला की पाळतच्या गणपतीचा समावेश तीर्थक्षेत्र आणि पर्यटनमध्ये झाला पाहिजे. निधी उपलब्ध करून दिला. काही लोक म्हणायला लागले की बाबा प्रताप पाटलांनी आल्याबरोबर केलं, प्रताप पाटलांनी आल्याबरोबर केलं. माणसाला गोष्टी रुचत नाही. दुसऱ्यानं चांगलं केलेलं पण काही लोकांना आवडत नाही. आणि मग आम्ही काही कमी आहोत काय हे दाखवण्याचा प्रयत्न. अरे विकासाच्या कामामध्ये कॉम्पिटिशन ठेवा. प्रताप पाटलाने एक काम केलं तर तुम्ही 10 करा. काम केल्याच्या नंतर लोक आपोआप नाव घेतील. लोकसभेवर तुम्ही मला सदस्य म्हणून पाठवलं. भोकर रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याची भूमिका सर्वप्रथम प्रताप पाटील चिखलीकरांनी मांडली आणि माझ्या मतदारसंघातले 5 रेल्वे स्टेशन, त्याच्यामध्ये भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद आणि नांदेडचा जर कायापालट असा होईल की प्रयागराजला ज्या पद्धतीनं रेल्वे स्टेशन झालं
300 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन नांदेडला उभा करण्याची मंजुरी द्या. 25 वर्षामध्ये जेवढे खासदार झाले त्या 25 वर्षाच्या खासदारापेक्षाही 5 वर्ष म्हणून रेल्वेच्या विकासासाठी प्रताप पाटील चिखलीकरांनी जे योगदान दिलं, मी जी धडपड केली, मला असं वाटतं की आणखी कोणीही तेवढी कामं केलेली नाही. आपण त्याचाही आढावा घेऊ शकता. माहितीच्या अधिकारात त्याची पण माहिती मिळू शकते. पत्रकार मित्रांना ताबडतोब माहिती मिळते. पण कोणी म्हणालं की हे चिखलीकरांनी केलंय, तर काही माणसाला फार लवकर मिरच्या लागतात. आणि कोणाला मिरच्या लागल्या का, कोणाला मिरच्या झोंबल्या का, मला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे जनतेमध्ये राहणं आणि जनतेचं काम करणं एवढं माझं काम आहे आणि कर्तव्य आहे. बाळासाहेब, मला हे माहिती आहे की अनेक लोकांना फोन चालले की त्या पक्षात जाऊन काय करणार आहे. मी जेव्हा भाजपमध्ये गेलो तेव्हा ते सांगायचे भाजपमध्ये जाऊन काय करणार आहे. आता मी भाजपमध्ये आलो, तेही भाजपमध्ये आले. आता मी राष्ट्रवादीत आलो आणि चुकून जर अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर कदाचित तेही राष्ट्रवादीमध्ये येतील. कारण काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाही. पण आमचं असं नाही. कोणी सत्तेत असो नसो, पण आम्ही ज्या पक्षात राहतो तो पक्ष वाढवण्याचं काम निश्चितपणानं करण्याचा माझा प्रयत्न होता. आदरणीय कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरडेकरांचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला. मी जेव्हा अपक्ष निवडून यायचा तेव्हा मला बापूसाहेब गोरडेकर सांगायचे, तू राष्ट्रवादीमध्ये आलं पाहिजे. मी काही बापूसाहेबांचं ऐकलं नाही, पण बापूसाहेबाला भाजपमध्ये घेऊन गेलो. आणि पण बापूसाहेब नसताना बापूसाहेबाच्या त्यावेळेच्या सूचनेचा आदर करून आज मी राष्ट्रवादीत आहो. नेता कसा असावा ते गोरडेकर घराण्याकडून शिकलं पाहिजे. नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात आजपर्यंत एक घराणं असं आहे, आदरणीय माजी आमदार बाबासाहेब गोरडेकर असतील, आदरणीय बापूसाहेब असतील, एकही रुपयाचा कलंक नसलेला, एकही रुपयाचा भ्रष्टाचार न केलेला आणि कोणाला मदत केली असं तर आपुलकीच्या भावनानं मदत करणारं घराणं म्हणून गोरडेकर घराण्याकडे मोठ्या पद्धतीने बघितलं. म्हणून बापूसाहेबांचे जेवढे चाहते आहेत त्या सगळ्यांना नम्रपणानं सांगू इच्छितो की तुम्हाला बापूसाहेबाची उणीव प्रताप पाटील पडू देणार नाही, त्याची तुम्हाला या ठिकाणी ग्वाही मी निश्चितपणानं देणार आहे. आमचे बाळासाहेब म्हणाले, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तुम्ही काही जबाबदारी द्या ना जबाबदारी द्या, पण आम्ही काम करणार आहोत. बाळासाहेब, तुम्हाला जबाबदारी द्यायसाठीच पक्षात आम्ही घेतले. मंचावरच्या अनेकांना अनेक जबाबदाऱ्या द्यायच्या. थांबलंय का? कारण राष्ट्रवादीमध्ये येण्याचा ओघ फार मोठा लागलाय. पहिल्यांदा माजी आमदार अविनाशराव घाटे यांचा प्रवेश झाला. व्यंकटरावजी पाटील गोजेगावकरांचा प्रवेश झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधवराव पावडे, नेताजी भोसले त्यांच्यासोबत सगळ्यांचा प्रवेश झाला. बाळासाहेब पाटील रावणगावकरांचा प्रवेश झाला. लोह्यामध्ये आमच्या हंसराज पाटलाचा प्रवेश झाला.
कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुसयाताई केंद्रे, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार यांच्यासोबत अनेक मान्यवरांचा प्रवेश झाला. उद्याच्या 28 तारखेला नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांचा देखील प्रवेश राष्ट्रवादीमध्ये. थोड्या दिवसामध्ये अनेक मंडळी ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, माजी आमदार, माजी खासदार असे अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. कारण शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन चालणारा पक्ष, अजितदादाच्या नेतृत्वाचा विश्वास, यामुळे अनेकांना असं वाटते की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पाहिजे. परवा परतूरला माजी आमदार सुरेश जेटली यांचा प्रवेश झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवेशाची हालचाल सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर 1चा पक्ष राहणार या ठिकाणी निश्चितपणानं सांगणार आहे. उल्लेख जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीचा बाळासाहेबांनी केला, राजेश्वर देशमुखांनी केला. मी तुम्हाला सगळ्याला अतिशय नम्रपणानं सांगणार, तुम्ही कार्यकर्ते चांगले निर्माण करा. पूर्ण ताकद उभा करायची जबाबदारी प्रताप पाटील चिखलीकर करावा. समोरचा उमेदवार कितीही असू द्या, समोरच्या उमेदवाराच्या बरोबर ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची राहील या ठिकाणी सांगणार. काही सरपंचावर दडपण येते, काही पदाधिकाऱ्यावर दडपण येते आहे की तुम्ही या पक्षात गेला तर तुम्हाला हे मिळणार नाही, त्या पक्षात गेला तर हे मिळणार नाही. कोणाची जहागिरी कुठेही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्तेतला एक बरोबरीचा पक्ष आहे. माझ्या पक्षाचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि माझा नेता उपमुख्यमंत्री असताना माझ्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी अर्ध्या रात्री दारात जाऊन उभा टाकायची तयारी माझी. म्हणून मनामध्ये काही संभ्रम ठेवू नका, मोकळ्या दिलानं काम करा. कोणी वाघ नाही. आजकाल माणसाला चिरट मारणं होईना झालंय. चिरट कळलं ना, डास, गावरानी भाषेत चिरट म्हणतो. माणसं मारायला लई बळ लागतं. आमचंही राजकारणामध्ये मोठं नुकसान झालं, पण स्वाभिमान. मला लोकसभेला तुम्ही का मतदान दिलं? तुमच्या डोक्यात होतं की एक स्वाभिमानी माणूस आहे, कोणाच्या पुढे न झुकणार आहे. म्हणून भोकर विधानसभेतल्या मतदारांनी देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डोक्यावर घेतलं आणि लोकसभेमध्ये पाठवलं. तुमचं काही अडलं का? आणि ज्याला कोणाला असं वाटतं की आपलं काम अडलं, प्रताप पाटलाचे दरवाजे 24 तास तुमच्यासाठी उघडे आहेत. तुम्हाला या ठिकाणी मोकळं सांगणार. म्हणून चिंता करण्याची गरज नाही. भोकर मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्न आहेत, मला याची जाण आहे. बाळासाहेब, तुम्ही आणि आपली सगळी राष्ट्रवादीची टीम बसा, महत्त्वाचे प्रश्न काढा. एक भोकर विधानसभा मतदारसंघासाठी अजितदादांच्या उपस्थितीमध्ये स्वतंत्र बैठक लावू आणि जे जे प्रश्न सोडवता येतील ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणानं राष्ट्रवादीच्या मार्फत आपण करू. त्याच्यामुळं मनामध्ये परंतु चिंता ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची अपेक्षा माझी. मला आपल्या सगळ्याला एक नम्रपणानं सांगायचं, मला माहिती आहे की सकाळी 11 वाजताचा कार्यक्रम होता, आम्हाला यायला थोडासा उशीर झाला, पुन्हा बाजार आहे.
काही लोकांना बाजार करून जायचं आहे, पक्षप्रवेश शिल्लक राहिलेले आहे, त्याच्यामुळं आधीचा वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. परंतु भोकर मतदारसंघातल्या तमाम जनतेला आणि सर्व कार्यकर्त्याला आग्रहपूर्वक एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम अतिशय मोठ्या मनानं करा. तुम्ही ज्या मनानं काम कराल त्याची किंमत निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला दिल्या जाईल, तुमचा सन्मान तुम्हाला दिला जाईल, एवढं या ठिकाणी मी सांगणार आहे. मला अनेक लोकांचे प्रवेशाचे फोन आले. मला तर काही लोकांनी सांगितलं की भोकरला तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यक्रम घेता. अरे मी म्हणलं, भोकर काय बिहार आहे का? भोकरला घेता म्हणजे भोकर काय बिहार आहे का? आणि ठरवलं की राष्ट्रवादीचा पहिला कार्यक्रम भोकरमध्येच घ्यायचा. आणि आपण बघा ना, भोकरमध्ये एवढी संख्या आहे, याचा अर्थ दुसऱ्या मतदारसंघात याच्यापेक्षा 4 पट तर नक्कीच जमत असेल. एवढ्या दहशती खाली जर एवढी संख्या आहे, आता दुसऱ्या वेळेस बघा, इथे जागा पुरी होणार नाही, तुम्हाला सगळ्याला मंडप बाहेर टाकावा लागेल. लोक एकदा दादाच्या नेतृत्वात काम करायला आले, एकच वादा, अजित दादा. आता संख्या बघा ना, जेवढी आपली आहे त्याचे 40% बहिणीची आहे. निवडणुकीत थोडा मेहण्यानं राग केला असेल, पण बहिणीने तारलं सगळं. पण लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये खूप पद्धतीच्या चर्चा वेगवेगळ्या सुरू आहेत. ठीक आहे, काही निकष लावले असतात, परंतु 1,500चं 2100 रुपये करण्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी दिला. आणि परवा परतूरमध्ये सांगितलं की 8 दिवसामध्ये सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे निश्चितपणाने. योजना बंद होणार नाही, परंतु या योजनेचा भाऊ काही मंडळी करते आहे, तेव्हा ही योजना चालू राहील. या योजनेच्या संदर्भात कोणी वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, एवढं या मला ठिकाणी सांगायचं. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. भोकरमध्ये एवढ्या मोठ्या समुदायाच्या पुढे आणखी खूप तुमच्या अपेक्षा आहेत की मी बोललं पाहिजे, पण एकाच दिवशी बोलून काय दिवस येत. आपण खेड्यात म्हणतो भिगी ढोरं वळल्यामुळे दिवस मावळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला अनेक वर्षाचे संबंध टिकवायचे, अनेक वर्ष आपल्याला सातत्यानं एकत्रित काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना तुमचे प्रश्न समजावून घेणं, तुमच्या मदतीला येणं. आणि मला खात्री आहे की जे जे कार्यकर्ते राष्ट्रवादीत येतील त्यांचा उचित सन्मान या ठिकाणी निश्चितपणानं केला जाईल, एवढे या ठिकाणी सांगतो. आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आयोजकाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि जी मंडळी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे त्यांना मी निश्चितपणानं सांगू इच्छितो, तुमचा योग्य सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला जाईल, नाहीतर आगीतून निघालं फुफोट्यात पडलं अशी अवस्था तुमची होऊ देणार नाही, एवढ्या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.